रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती, कृपया आपण आपले मोबाईल फोन्स बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत. गंधर्व कलामंच सादर करीत आहोत द कृ भातखंडे लिखित नाटिका विरस. सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी करणार तुला. तू बसशील इथे कविता करत आणि तो सुदेश त्याला कळायला नको का? नाही आता सगळेच माझे दादासारखे भुये नसतात ना. हो भुगळ टाकलास आणि तो तडकला त्या. आता नाच पण तुझ्या तालावरती विचार. असं काही नाही, उलट तोच माझ्या मागे लागला होता. त्याने मला कळ घातली म्हणून मी होकार दिलं. आता उगाच सासूपणाचा आवड नको सांग. मला आणि आई बाबांना चांगलंच माहिती आहे आमचा दादा किती पिक्चर आहे ते. कविता उगाच ना आगाऊपणा करू नकोस हा. उलट या घरात ना मीच विचारली आहे. तुम्ही चौघं मिळून एकत्र येता आणि नेहमी मला एकटी पडता. या घरात माझी बाजू घेणारं कुणी म्हणजे कुणी नाहीये. हे सगळं चित्र कधी बदलणार काय माहिती. असं आहे तर अगं मग तुझी बाजू घेणारे तूच घेऊन ये ना कुठेतरी. आणि एक कशाला तुला हवे तितके खेळाडू आहे. आधी सगळे त्याचीच तर वाट बघतोय. हो आणि नच की मुली घाबरते की काय. एक कशाला चांगली टीमच घेऊन येते की माझी. सिरियल मध्ये बाई उगीच दाखवतात. आणखोर नणंद आणि
एकमेकींना साथ दिली पाहिजे. सांग, काय खोडी काढली ही रे तुझी? सांगू सांगू नाही सांगतेच. काय झालं माहितीये का? काय झालं नेहमीप्रमाणे ही हिच्या एकटेपणाचं रडगाणं गातो. मग मीच तिला भेटलं. तुझी बाजू घेणारा तूच घेऊन ये ना कुणीतरी. आम्ही सगळे त्याचीच तर वाट बघतोय. तू म्हणते कशी की अगं आणि एक कशाला चांगली टीमच तयार करते माझी. अगं यावरती हसायला लागले तर तिचं तिलाच समजलं ती काय बोलून गेली ते. आणि आता वर मला मार्गी आहे. वहिनी, हे खरं आहे. अगं नाही गं, ही उगाच ना काहीतरी मीठ मसाला लावून चालते. म्हणजे हे खरं आहे ना? मग तर आम्ही वहिनी तुझ्या बदली आहोत. मग कधी ते खुश खबर आम्हाला पण आवडेल. कोणीतरी आम्हाला आत्या म्हणून हाक मारलेला. सगळ्यांना एका माळेच्या बळी आहात. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. वहिनी, तुझी बनवली. अच्छा, मी आत्ता लक्षात आलं माझ्या. तुम्हाला एवढं महिनीचं पोयका काय येत होते? अगं तुमच्या जिभेचे चोचले बनवते ना ती. मग बरोबरच आहे. तुला सगळा चहा तरी बनवता येतो का? तू काय आम्हाला खाऊ घालणार? सासरी गेल्यावर हिचं काय होणार आहे देव जाणे. एवढं काही बोलायची गरज नाही. उत्तम स्वयंपाक करू शकते. तुम्ही त्याची काळजी नका करू. मोठी सुगरण. तर मागच्या वेळी वहिनी घरी नव्हती तेव्हा चक्क खारट चहा बनवला होता असं वाटवतंय ना. ते तेव्हापासून हिच्या हातचं काही खायचं म्हटलं ना मला तर धडकीच भरते. तुम्ही दोघी बघा बाई. एकदा चुकून झालं म्हणून सारखं ऐकून दाखवायची गरज नाही. आणि आता ते बहिणीनेच पिठाचा आणि साखरेचा डबा बाजूबाजूला ठेवला होता ना. मग माझी वेळ चुकतात. म्हणजे यात पण बहिणीची चूक. बहिणीला सांगू? हे बहिणी, हे बघ काय बोलते तुला? अहो ते सगळं सोडा. पण तुम्हाला माहितीये का, आजकाल तुमची मैत्रीण तिच्या नावाला अगदी साजेसं वागायला लागली आहे. म्हणजे कविता चक्क कविता करायला लागली की काय हा? अरे नाही ग, तू बहिणीकडे कशाला लक्ष देतेस? तू घे ना नाश्ता घे. ती सतत बडबडतच असते. असं कसं हो आत्ता म्हणजे तुम्ही येण्यापूर्वी ही कविता स्वतः लिहिलेली कविता, प्रेम कविता स्वतःशीच गुणगुणत बसली होती. प्रेम कविता? प्रेम आणि कविता? कविता आणि प्रेम? खरं आहे की काय गं? मग आम्हाला पण ऐकून नाही. आम्हाला पण. म्हणजे आम्हाला पण कळू देत ना. तुझा प्रेम आणि नाही तरी कोण ते? म्हणजे तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही. अगं दे किती खाशी. डाएटसाठी चांगलं नसतं ते. आणि ती भजी ना खूप तेलकट आहे अगं. नको खाऊस. सख्या मैत्रिणी ना गं तुम्ही. आणि दिवसभर एकत्र असतात तरी तुम्हाला यातलं काही माहिती नाही.
वापरू. अरे त्यात काय एवढं? आजकाल काही शक्य. मला आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, हे प्रकरण आपल्या लक्षात कसं नाही आलं. ए, पण कसा आहे का तू तुमचा यंग डॅशिंग ऑफिसर? बहिणी आम्हाला एक फार चांगलं कारण नाही असून पण कसा बरा आहे. देखलाय छान नम्रपणे पण बोलतो, मेहनती आहे. आणि बहिणी अगं मी तर ऐकलंय की तू मुंबईतच नवीन आहे ग, इथेच कुठेतरी भाड्याने राहतो आणि ना खासं गुणात मिसळत पण नाही का. आपण बरं आणि आपलं काम बरं असतं. आता आमच्या ऑफिसमध्येच बघ आम्ही इतक्या बायको असतो, कुणाशी ना तू मान वर करून बोललेलं मी तरी नाही पाहिलं होतं ना. हा, पण मग आपल्या कविताचा कसा जीव जोडला त्याच्यावर? वय वय असते. आणि आता कोणाचा तोल कधी जाईल तुला नव्याने सांगायला नको ना. पण वहिनी मला काय वाटतं एवढं काही सिरियस नसावं. तुझं वरवरचं आकर्षण आहे, तू नको टेन्शन. तेच ना अगं तिचं आधीच कामात लक्ष नसतं, एकदम चंचल आहे बघ. त्यात ती ह्या सगळ्यात गुंतणार आणि कामाच्या म्हणशील तर एकदा जबाबदारी पडायला लागली तर तेही जमेल तिला हळूहळू. त्याची कविता आपली हुशार आहे बघ. पण का कुणास ठाऊक मला ना ती जरा जास्त सिरियस वाटते. सो मग हे असं असेल ना तर हे प्रकरण त्याच्यापर्यंत कसं पोहोचणार हे बघायला पाहिजे. कारण आपल्या मॅडम या बाबतीत कमालीच्या लाजळू आहे. ही बसेल इथे कविता करत. सोड, मी म्हणते एवढं काही सिरियस नसणार आहे. ते लहान मुलीसारखं दिसत. नवीन खेळणं दिसलं ना की लगेच हवं असतं. एवढं काही नाही, काही दिवसात विसरून नाही जाईल. झाली तुमची चर्चा पण आता उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नका. बाहेर छान पाऊस पडत होता, छान वारा सुटला होता. अशात मला कविता करावीशी वाटली आणि मी ती केली. यात तुम्हाला काय अडचण आहे? आम्हाला काय अडचण असेल इतर वेळी आमची वहिनीची थट्टा करायची संधी सोडत नाही. आता तुझी छाया द्यायची आम्हाला ऐकी संधी चालून आली असताना तुला काय वाटलं आम्ही तुला सोडू? आणि काही नाही म्हणतेस ना मग आम्हाला पण ऐकव मी कविता. आम्हाला पण कळू दे तुझ्या कवितेतली सहसा. अडलंय माझं खेटर. आता तुमच्यासारख्या कृतज्ञ मैत्रिणींना मी कविता ऐकवेन असं वाटलं तुम्हाला? तुमचेच असले ना ही रसिका वहिनी पुरवत असेल. मी नाही करणार आहे. चिडतेच कशाला? मस्करी बोलते ना ती. आता एवढी मस्करी आपल्यात चालत नाही का? हे कविता किती भाव खाशी ऐकव ना करू. अगं एवढा हट्टीपणा बरा नाही. तू ना उगाच या तिघींना डोक्यावर बसवून ठेव. ऐकव ना. बरं ठीक ऐकवेन मी. पण आता नाही. तुम्ही तिघी घरी जा, आपल्या ग्रुपवर रेकॉर्ड करून पाठवा. तिथे काय तुम्हाला चेष्टा करायची ना ती करा. बरं बाई, पण आमचे रिप्लाय येईपर्यंत तरी ऑनलाईन राहा. हो. चला वहिनी छान होत्या भजी. चल लवकर तुझ्या ऑफिसला येतोय. हो अगं पाऊस असलं की असंच होतो. तुझं पाऊस काय दुसरे शाखा होते. तू टेन्शन नको. चल काय येते. बाय बाय. झालं झालं. नाही तुला तर काही सांगायलाच नको. चांगलं चढचढ काढलंस मला. हो हो हो. मग मगाशी बाळाचा विषय काढून तू नाही का
आणखीन जबाबदारीपूर्वक काम. बाकी देवाची मर्जी. पण ह्याच्यात हे सगळं कसं बोलू बरं? म्हणजे माझा स्वभाव असा लाजरा बुजरा. फारच वेळ लागलेलं दिसतंय त्या सुदेशचं. तू काळजी करू नको. हे सगळं ना तुझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. बाकी काही सगळं तुझ्या मनासारखं हो, हाच माझा आशीर्वाद. अगं थँक्यू सो मच वहिनी. अगं वहिनी असावी ना तर तुझ्यासाठी. तुझ्या तोंडात साखर पडो. मला खरं सांगू म्हणजे आजकाल ना मी माझ्याच विश्वास, माझ्या कल्पनांच्या विश्वास. अगं दिवसा स्वप्न पडायला लागली मला. कधी कधी ना हा देह असा कापसासारखा हलका होऊन जातो आणि वाऱ्यावरती तरंगू लागतो. हा बुरुबुरु पडणारा पाऊस सुद्धा ना खूप हवाहवासा वाटतो. आणि इथे असे छोटे छोटे द्वीप येताना आम्ही इतकं असं शहारून जाते. सगळं कल्पनांनी आभासांनी मनाला फुलवायला लागतं. हे सगळं असं सुरू राहावं असं वाटत. अगं पुरे पुरे कविता, पुरे कर ही तुझी कविता. ते माझ्या डोळ्यासमोर पण ना हे सारे काही असंच उभं राहिलंय बघ. दादाची आठवण आली वाटतं. नुसत्या कल्पनेतच ना गुदल्या होती मलाच. आसूसून वाटेल कधी संपूच नाही ते वास. वरने जणू जग सुखाने भरलेले. मुक्तपणे आनंद घेणे जमवता पाहिजे आले. वा वहिनी वा. अगं जमली की तुला ही कविता. मलाही ना असंच काहीतरी वाटतंय बघ. पण नेमकं शब्दात नाही मांडताय. समजू शकते का? साऱ्या भावना अशा शब्दात नाही मांडता येत. मग वाजले बघ किती. स्वयंपाकाची वेळ झाली. तुझा दादा येईल ते. तुमचा व्रत चालू दे. वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे, शब्दांच्या पलीकडे. प्रथम तुला पाहिजे आणिक घडून नये घडून नये लवकर बाहेर ये. आणि येताना ना साखरेचा डबा घेऊन ये. तुझ्या नवऱ्याला करा करून दिला म्हणून सांगते.
ठळक अक्षरात लिहिलं होतं आणि खाली शुभेच्छा लिहिलं होतं. मी संपूर्ण बातमी वाचली आणि मलाही खबर कोणाला सांगू आणि कोणाला नको असं झालं. मग मी आणि विद्या आम्ही दोघी सुदेशच्या केबिनमध्ये गेलो. त्याला म्हटलं आपण कवितासाठी करायचा का छोटासा कार्यक्रम. आम्हाला वाटलं हा लगेच तयार होईल, पण ह्याचा आपण नेहमी सर नाही कामाच्या वेळी कामच कर असा डोक्यात गेला ना तेव्हा तो माझ्या. पण म्हटलं जाऊ दे, त्यानंच प्रमोशन दिलं ना, म्हणून त्याला सोडलं. मग आम्हीच त्याला रिक्वेस्ट केली. म्हटलं मग लंच ब्रेक मध्ये तरी करायचा का छोटासा कार्यक्रम. असा नशीब तयार झाला. वर म्हणतो कसा हो हो करा आणि मलाही बोलवा, मीही येतो. मग अगं मग काय, मग आम्ही केक आणला, इतर स्टाफ मेंबर्सना पण बोलवलं. कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन कविता. वा 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 वा. कविताबाई एकदम खुश. मग आम्ही सुरेशला म्हटलं सर तुम्ही बोला ना 2 शब्द. मग सर परत भाव घ्यायला. अगं तू गुजरातचा कसा. एकदम ना एकदम तुझ्यासारखं. अगं आम्ही आग्रह केला तेव्हा कुठे तो 2 शब्द बोलला ना. मग पुढे काय झालं. अगं पुढे काय नाही ग, म्हणजे टिकटिकच आहे एकदम टिकटिक. म्हणजे म्हणतो कसा आज मला कुमारी कविता याचं अभिनंदन करताना अतिशय आनंद होतो. या साऱ्या यशाचं श्रेय कुमारी कविता यांनाच जाते. तुमच्या मेहनतीचा मी मनापासून आदर करतो. वर म्हणतो कसा मी इथे आल्यापासून बघतो कुमारी कविता यांनी त्यांच्या कार्यामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणले आणि हे आपण सारेजण पाहत आहोत. तसं मला कोणावर रागवायला आवडत नाही, पण कधी कधी कामानिमित्त परखड वागावं लागतं. पण माझ्यावर तशी वेळ कुमारी कविता कधीच येऊ देणार नाही त्याची मला खात्री आहे. आणि जर त्यांनी रागावलं तर ते केवळ कामासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी असतं. त्या समजूतदार आहेतच, त्यांना माझं म्हणणं पटेलच. खरं तर त्यांचा प्रामाणिकपणा, मेहनत आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती यामुळेच त्यांना हे यश प्राप्त झालं. माझं मार्गदर्शन कायम त्यांना लाभेल, पण मिळालेल्या त्या संधीचं त्या पूर्ण करतील हे निश्चित. कुमारी कविता. वहिनी मुद्दा हा आहे की बघ ना इतर बायकांची हा माणूस मान वर करून पण बोलत नाही, पण आज चक्क कुमारी कविता यांच्याबद्दल 2 शब्द असं करून 2 काना बोलला की तो म्हणत्या. मग ह्यावर आमच्या ननंदबाईंनी आभार वगैरे मानलेत की नाही. अरे म्हणजे अगं विचार तिलाच विचार. म्हणजे मी काही फार बोलले नाही, पण सर्वप्रथम मला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानते. मॅनेजमेंट टीमनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी उत्तम प्रकारे पार पाडली. आणि लास्ट बट नॉट लीस्ट सुदेश सरांचे आभार मानावे म्हणजे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आज मी ही यशाची पायरी चढली. त्यांच्या कामातूनच ते प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करतात. जबाबदारी आणि कर्तव्य याचं त्यांना उत्तम भान आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला नवीन गोष्टी शिकायला मिळतील याची मला खात्री आहे. त्यांच्यावर असलेला माझा विश्वास आणि माझ्यावर असलेला त्यांचा विश्वास मी कधीच जळू देणार नाही अशी मी आशा करते. धन्यवाद. मी पण आशा करते की उद्या येताना तू पेढे घेऊन येशील. चला निघतो बाई. आता नणंद भाऊला खरा तुला चिमणा खेळा काढत आहे. बाय बाय बाय.
पण बाई साहेब, तुमच्या मनातलं त्या सुदेश रावळपर्यंत पोहोचवणार कधी? तीच तर मला कळत नाही ना. म्हणजे आता ह्या तिघींना पण सगळ्याची कल्पना आलेलीच आहे. पण ज्याला हे कळायला हवं ना, तुझ्या गावचा नसल्यासारखाच वागतोय ग. त्याचंच तर मला टेन्शन आलं. म्हणजे त्यांनी येऊन मला तो लाख मुलाचा प्रश्न विचारला. हे माझं स्वप्न कधी पूर्ण होणार आहे काय माहित. धीर धर बालिके, धीर धर. सगळा कपल मीठा होता है. अगं पण मी काय म्हणते, म्हणजे बघ ना, तो तुला मागणी घालते याचा विचार करत बसण्यापेक्षा तूच का नाही जरा धाडस करून तुझ्या प्रेमाची कबुली देऊन टाकतेस. म्हणजे कसं, एकदाच काय तर सोक्ष मोक्ष लागेल. तो हो बोलला तर उत्तम आणि नाही बोलला तरी अगं तू कशी किती दिवस अशी झुरत राहणार ना. नाही बरोबर आहे तुझं. पण तुला माझा स्वभाव माहिती आहे ना. म्हणजे मी अशी आजाऊ. मी कसं बोलणार आहे त्याला हे सगळं. वाईट वाटून घेऊ नकोस ग. आज ना खूप आनंदाचा दिवस आहे. अगं तुझ्या आयुष्यातला हा टप्पा सुद्धा खूप महत्वाचा आहे. तू बस इथे, मी घोड्याचं बघते काय ते. बरं. त्याच्या मुखातून उघडतात कौतुकाच्या धारा. याच्यासाठी केला होता अट्टहास साध. माझे प्रेम कधी नाही त्याच्या नजरेचे आहे. माझी होशील का असे माझं त्याने विचारलं. माझी होशील का. अनपेक्षित आहे तसं. मला काय लिहायला हवं, कविताला कसं समजवावं काही कळत नाही. काहीतरी मार्ग म्हणजे पहिली अगं कळत नाहीये असं सांगावं. हे बघा, तुम्ही रिलॅक्स व्हा. अगं जे काय झालंय, जसं काही झालंय ते अगदी मोकळेपणाने सांगावं. आता मला पण नीट गडबड नाही. मी सांग
विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. तुझा करायचा अंदाज आला असा, पण त्याने मला टाळले. आज खूप काम आहे, आपण नंतर बोलू, असंच काहीतरी बोललं. इतकं संवेदनशून्य कसं असू शकतं कोणी? मग तू पुढे काय केलंस? मग मी स्पष्टच बोलली. याआधी तुझ्याकडे मी असा वेळ कधीच मागितला नाही, पण आता कामच इतकं महत्वाचं आहे म्हणून आले आहे. प्लीज थोडा वेळ काढ. तेव्हा कुठे तू माझं म्हणणं ऐकून घ्यायला तयार झाला. मग काय झालं? मग मी म्हणाले त्याला, कविताचं तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम आहे. हे न कळणं इतकं तू काही अर्थात नाही. म्हणजे बघ ना, इतर बायकांशी तू म्हणून वर करून पण बोलत नाही. तुझं आणि कविताचं छान जमतं. तूच तिचं प्रमोशनही केलंस ना, आणि तुम्ही दोघं एकत्र कामही करता. त्या दिवशी नाही का कविताचं तू तोंड भरून कौतुक केलंस. म्हणजे याचा अर्थ तुलाही तिच्याबद्दल काहीतरी वाटत असेलच. मग तू टाळतोयस का तिला? तो हुशार निघाला. स्वतःच्या बाबतीत तू मान्य केलीच नाही. उलटपण स्पष्टीकरणच दिलं. हो म्हणे एका सिनियरने एका फॉर्मल कार्यक्रमात एका ज्युनियरचं जितकं कौतुक करणं अपेक्षित असतं ना, तितकंच मी केलं. आता ह्याचा तुम्ही काय अर्थ लावला हा तुमचा प्रश्न आहे. अतिशाळा आहे का? तू समजतो कोण स्वतःला? बस वर म्हणतो कसा की कविताला असं काय वाटत होतं तर तिने येऊन विचारायला हवं होतं. अरे तिला नाही झाली हिंमत, पण तुला कळत होतं ना, मग तू नाही काही पुढाकार घेतला. हेच विचारलं मी. तर म्हणतो मला जर असं काय वाटत असतं तर मी विचारलं असतं. मी म्हणाले म्हणजे सपोज तिने जर तुला विचारलं असतं तर तू काय उत्तर दिलं असतं? तर म्हणे जर त्याच्या गोष्टीवर बोलण्यात काहीच अर्थ नाही. मी म्हणाले ठीक आहे. तिच्या वतीने मी तुला विचारते, काय आहे तुझं उत्तर? तर म्हणे या सगळ्यासाठी मी तुमची एक मीटिंग घेणार होतो. एक काम करा, संध्याकाळी टी ब्रेक मध्ये मला भेटा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथेच मिळतील. हे ऐकून दडपण आलं होतं मला. मग काय झालं? मग काय ठरल्याप्रमाणे भेटलो आम्ही संध्याकाळी. तर कविता ह्याची काहीच कल्पना नव्हती. मग सुरेश आराने कविताकडे सांगितलं की तो राजीनामा दिला. गेला 1 महिना तो नोटीस पिरियड होता. त्याला तुला ते दुसऱ्या फॉर्ममध्ये चांगलं पॅकेज मिळतं आणि उद्यापासून तू रजेवरी जाणार. पण या सगळ्यात ते दुसरं फॉर्म होईपर्यंत कविताच सगळं छान सांभाळत असेल म्हणाले. अच्छा, एवढंच ना? अगं म्हणूनच तर गेल्या 1 महिना तो कवितेला इतकं पोटतिडकीने शिकवत होता. नाही वहिनी, खरा मुद्दा तो नाहीच. मुद्दा हा आहे की त्याचं लग्न आहे पुढच्या रविवारी. इनफॅक्ट सगळ्यांना आमंत्रण पाठवलं. वहिनी, खरं तर एका महिन्यात तात्पुरतं का होईना कविताला डबल प्रमोशन मिळाले. याचा आनंद साजरा करायचा की त्या सुनेच्या वागण्याचा, ज्याला मुळात कोणाच्या भावनांची किंमतच नाही, त्याचं वाईट वाटून घ्यायचं आणि कळतच नाही. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तशी आपली कविता धीराची. अगं दुसरी कोणतरी असती ना तर एवढ्यात म्हणून पडली असती. तर कविता सावली आहे. तुम्ही नका काळजी करू. बघ,
हे झाड असू नये का? म्हणजे साधं बोलावंसही वाटू नये का गं? मला थोडा वेळ लागतो. हेच आयुष्य का? या आयुष्यात ना, हे असंच काही परतीच्या वाटेवरती हे असंच काही बघता बघता वाट हरवते. पावलात फुलं हे असेच काही डोळ्यांमधला ढगा मागचा पाऊस येतो. प्रतिबिंबाचा प्रदेश सारा अंदूक अंदूक करतो. दूर दूर परत पुन्हा नव्याने वीज अशीच चमकते. असेच काही असेच आणखीन एक गोष्ट म्हणजे हे फक्त आपल्याला अगं अर्थात मी तुझी कायमच पाठराखण करीत आले. भले तू माझी बाजू कधी घेतली नाहीस ना तरी असं नाहीये गौरीच. सच आहे. पण म्हणून मीच ठरवलं आता माझी बाजू घेणारं कोणीतरी आणायचं. वहिनी परत? सॉरी. पण हे ऐकून मला खूप 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 आनंद झाला. आता तुझ्या बाळाला पण मी माझ्या टीम मध्ये सामील करून घेते की नाही म्हणते. अरे थँक्यू सो मच. माझा झालेलं विरस विसरायला छान निरागस कारण दिलं ना मला. थँक्यू सो मच वहिनी. बरं, आज मी तुझ्यासाठी काहीतरी गोड बनवते. अगं नको नको कशाला मला उगाच शिक्षा. आता गंमत केली तुझी. तू आत्ता झाली असती नाही. बस ना बस. मी बघते काहीतरी छान करते काय. बरं. डोळ्यामधला ढगा आडचा पाऊस येतो. प्रतिबिंबाचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो. डोळ्यामधला ढगा आडचा पाऊस येतो. प्रतिबिंबाचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो. नाटिका असेच काही घडते. असेच काही घडते. असेच काही घडते.